काय म्हणता बुट्ट्यो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। आज सकाळपासून आपलं चालू आहे रीतीचं काम। सकाळी गेलो वणीत, त्याच्यातून वणीत मस्त मारल्या ट्रिपा, घरी गेलो आंघोळ केली, आता जस्ट तसंच निघलो चंद्रपूरले यावेळी थोडं काम चौघजण गाडीत बसून हा मारलो आमचा मुलगा आपला अमोल भाऊ जिवतडे नारेगा सारी जनावरी सुधर खाणारे माधरचं बोट येत आहे कॅमेरा साला सुधरासाठी एवढी मेहनत घेता आम्ही। हेवी ड्रायव्हर बनत आहे आता मला आता चालू डायरेक्ट चंद्रपूरले किती यायले शिकवण तरी हे जनावर काही सुधराचे नव्हे। आणला आम्ही बराबर लाईनले पण एक पगार दे घे तू कोण जात आहे तुझे बंद होतो पूर्ण बंद होतो ना लवडे गावात मारण लवड्या नाही का। आता आम्ही चाललो महाकाली मंदिर मध्ये चाललो पाहून नाही झालं दर्शन आले आशीर्वाद दे म्हणतो महाकालीले। एक नंबर आमचा घाट चालावर याची माफी आहे सगळ्याकडे खूप पैसा राव या जास्त पैशाची गरज आहे माझ्या सुद्धा नुसतं पैसा 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 करत राहते या माणसाच्या मागत तरात देणं का पेमेंट। आम्ही गाडी पार्किंग मध्ये लावली आणि आता आहे रेड चिली बिर्याणी अँड चायनीज हाऊस मध्ये आलो आहो कुठे पडोली मध्ये। मला आता ते दाखवतो बोर्ड। हा जात आहे सचिन आशुभाऊ आणि आकाश गेला आहे। चला ती खांगी हम बिर्याणी गाइस सब लोग बिरयानी खा रहे हैं। मैं बिरयानी नहीं खाता, मैं खाली गाइस सब लोग बिरयानी खा रहे हैं, मैं बिरयानी नहीं खाता, रोस्ट खा रहा ओनली पीस। सब लोग बिरयानी और लेग पीस खा रहे हैं, मैं नहीं खाता बिरयानी, इसलिए मैं खाली रोज खा रहा हूँ। चंपक काका आता आम्ही आलो डायरेक्ट घाटा चंद्रपूर वरून उतरलो। परशांची घेतली भेट आहे आपला परशान तिकट ते वारलो आमचे तर सगळ्यात लहान हलकड ओसडीचं। बोला भाऊ मी सचिन प्रकाश टेंगी बोला की। त्याला गौऱ्याचा झगडा चालू। गौरी म्हणलं कसं आहे बिल्डर माणूस आहे, गौऱ्याचा परशाचा होतच राहते झगडा करा त्या दिवशी आणि मला कॉन्टेंट भेटते ना मार 3 दिवस झाले म्हणलं ते जेवण नाही असं भे परशा का शॉट आला बे ताडकर परशा जमलं बहुत भयानक आला बे भाई। थंडीचा गरम झाला ना थंडीचा भाऊ तिकडे झाला अंदर झाला थोडा लपडा। आपल्याला काही लपड्याचं लेणं देणं नाही चालू आहे तिथं। आशुभाऊ गेला तर आशुभाऊ जवळ आहे तवर एक तर काही विशेष नाही, तो एकटा सांभाळून घेतो। आपण आता गाडीत बसून बड्या अशी थंडी पडली 2 दिवस झाले, एवढी तेडी थंडी चालू आहे काही विचारू नका। आणि आमचं ह्या गाडीत बंद्या गाडीत एका गाडीत आम्ही 4 जण बंदी रात्र काढतो। आता बरं झालं का मोठी ट्रक विका आहे तर ट्रकात विकत बसते, कोणी ट्रकात जाऊन झोपते, कोणी इकडं शेड आहे त्याच्यात जाऊन झोपते आणि बिना स्वेटरनं। 2 दिवस झाले एवढी भयानक थंडी होती, कोणाच्या आधी स्वेटर नव्हतं काहीच नव्हतं, नुसत्या हाफ टी शर्ट आणि पॅन्टावर अकडीजून गेलं। एवढा त्रास एवढी थंडी लागे काही विचारायचं नाव नका घेऊ, भयानक थंडी लागे। कोणी इथं बरे कोणी तिथं बरे, कोणी तर बंदी रात्रभर इस्तो शेकला। काय सांगू ना काय नाही आता तुम्हाला। अर्धी रात्र झाली भाऊ आणि आमचं लगे माफिया आणि काम चालू आहे। दाखवू का आमचा ताफा पावा जो आता तुम्हाला दाखवतो ताफा आमचा। तो वो उसमें से लोड करा दो ना तो सकाळचे वाजले 5 सकाळी आम्ही आहे नदीत। थंडी विचारू नका माझ्या एवढी थंडी लागत आहे, बाकीचे सगळे झोपून आहे झोप नव्हती लागत ते येत आलो नदीत। पाण्यातून अशा वाफा निघत आहे थंडीच्या गळ्याच्या।
एवढी बेकार थंडी लागत आहे. हा बघा कधी ड्युटी काय खरं नाही ड्युटी म्हणलं तर घरी चांगलं गुंडारून झोपायचं ते एवढ्या थंडीमध्ये आहे तर मस्त एकटं सांग नदी एवढी मोठी नद इकडं तिकडं कोणीच दिसत नाही काहीच नाही. 5:15 वाजले आहे सकाळचे. रात्री आपण चतो तर रात्रीत झालता विचार इकडला सीन दाखवायचा आहे. बघून घ्या तुम्हाला सीन दाखवते इकडला. सकाळी नदीतून नुसतं हे निघत आहे. नदीतून नुसता धुवा निघत आहे. इकडं नदी एवढी मोठी इकडं आपला जायचा रस्ता एवढी नद. अरे बाप्पा का सर्दीने खोकला एका सिडी झाला. कालपासून आपण ब्लॉग बनवता भाऊ. एवढं होते तेवढं होते हळू जेवढे आपण पार्ट घेऊ शकतो तेवढे पार्ट घेतले. तर आजचा ब्लॉग आपण इथं समाप्त करून टाकू. ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा आपण असेच काही नाही काही हिंड फिरून ब्लॉग बनवत जाऊ. आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.